मित्रांनो, सप्रेम जय भीम. देशात कुठेही विषमता, वर्णव्यवस्था, जातीभेद, उच्च नीच असा भेद राहिला नव्हता. त्यामुळे ब्राह्मणी धर्म मारतण्याचे धाबे दणाणले होते. ब्राह्मणी वर्चस्वाच्या पुरस्कर्त्या धर्मांध शक्तीने काही काळाकरिता का होईना आपले डोके बेडकासारखे पाण्यातील डबक्यात छापून घेतले होते. देवास्पेय प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या शासनकाळातच राजधानी पाटलीपुत्र येथे अशोकाराम या सभागृहात बौद्ध भिक्षू मोगलीपुत्र तिस्से यांच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्या बौद्ध संगीतीचे विशाल आयोजन करण्यात आले होते. याच संगीतीत महान बौद्ध भिक्षू उपगुप्त तिस्से यांनी हजाराहून अधिक बौद्ध भिक्षूंना विचारमंथन करण्यासाठी निमंत्रित केले होते. या संगीतीत 9 महिने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर बौद्ध विद्वान मंडळीमध्ये चर्चा झाली. या तृतीय बौद्ध संगीतीनंतर सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माच्या प्रसाराची गती वाढवली. त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी प्रचारक मंडळी यांची नेमणूक केली. त्या प्रचारक मंडळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध भिक्षूंची नियुक्ती केली. सम्राट अशोक यांनी बौद्ध भिक्षू माध्यंतिक यांच्याकडे काश्मीर गंधार महादेव यांना महिस मंडळ रक्षित यांना वनवासी, धर्मरक्षित यांना अपरांतक, महाधर्मरक्षित यांना महारक्षित यांच्याकडे यवनलोक, मध्यम यांच्याकडे हिमवंत प्रदेश, सोन व उत्तर यांच्याकडे सुवर्णभूमी. सम्राट अशोक यांनी त्यांचा मुलगा महेंद्र आणि बौद्ध भिक्षू संबल तसा भद्रसल यांच्यावरती श्रीलंकेमध्ये लंकादीप बौद्ध धर्माच्या प्रचाराशी धुरा सोपवली.